अविनाश तरे असतील, खर तर जेव्हा जेव्हा आपल्या गावचा संघ खेळतो तेव्हा तेव्हा ग्रामस्थ मोठ्या संख्येने येत असतात. ग्रामीण क्रिकेटची ही विशेषता आहे. खर तर संघाच्या पाठीशी प्रत्येक संघ असो त्यांच्या पाठीशी ग्रामस्थ मंडळी नेहमीच उभे असतात आणि आज देखील हे युवा टॅलेंटेड खेळाडू आज अगदी त्यांचं टॅलेंट त्यांनी सादर केलं आणि त्यांच्या पाठीशी आमचे ग्रामस्थ पाहायला मिळतात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती मयुरेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच. दोन्ही संघ टॉस आल्यानंतर कॅप्टनचा तिरका कटाक्ष ट्रॉफीवरती होता. किमान ही मॅच जिंकायची आहे आणि या मॅचसाठी करिवा मरोची स्थिती दोन्ही टीमची पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये नितेश आणि साथीनं सुनील ही जोडी मैदानात. पहिलाच बॉल, चांगला चेंडू, हिट विकेट. पहिल्या बॉलवरती मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. नितेशला परतावं लागेल. 0 वरती रॉयल डकचा शिकार. थँक्यू. मॅच विनर एकमेकांसमोर असतील. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक आपण पाहिलं तर तब्बल 18 बॉल 67 धावा सागरनं कुठल्या होत्या. तो सागर मैदानाच्या आतमध्ये आणि समोर आव्हान मयुरेश पाटीलचं. त्यांनी देखील मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावली आहे. म्हणजे दोन मॅच विनर आमने सामने. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. अगदी लढाई पाहायला मिळेल. एका बाजूने या संघाचा अव्वल गोलंदाज, स्ट्राईक गोलंदाज म्हणून तुर्बे टीमकडनं नेहमीच आपण मयुरेश पाटीलला पाहिलंय आणि त्याच्या समोर तितका स्ट्रायकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागरला आपण पाहू शकाल. सागरसाठी हा चेंडू आडव्या बॅटनं खेचायचं होतं परंतु पडल्यानंतर थोडासा राईज होताना बॉल पाहायला मिळतो. अतिरिक्त उचली. ह्या किलपट्टीवरती जरूर फलंदाजांना मदत सकाळपासून आपण पाहिली परंतु एकमेव गोलंदाज मयुरेशनं इम्प्रेस केलंय. पहिल्या मॅच मध्ये देखील पॉवर सर्कल मध्ये 5 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील पॉवर सर्कल मध्ये फक्त 6 धावा आणि इथे देखील पॉवर सर्कलचं षटक आतापर्यंत त्यानं एकही धाव खर्च केली नाही. जबरदस्त गोलंदाजी. मयुरेश पाटील कौतुक करावं लागेल. इकॉनॉमिकल स्पेल त्याचा सातत्यानं पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू समोरच्या दिशेला लॉप केलाय. प्रत्युत्तर दिलंय समोर अगदी स्क्रीनच्या. दे धडक. चेंडू सीमा पार. षटकार. मध्ये कॉन्टॅक्ट रंगलाय कारण की एका बाजूला अव्वल गोलंदाज तर त्याच्या समोर तितकाच तगडा फलंदाज. मागचा डॉट आला परंतु त्यानंतर लगेच प्रत्युत्तर देत असताना सागरच्या बॅट मधनं आपलातून षटकार. मॅच रंगेल. दोन दमदार संघ आज दिवस गाजवला दोघांनी देखील. आतापर्यंत 2-2 सामने जिंकलेत आणि तिसऱ्या मॅच मध्ये दोन संघ आमने सामने. हा चेंडू आडव्या बॅटनं पुन्हा खेचायचं होतं. चांगला चेंडू. डॉट आलाय. 6 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये 2 ऑफिशियल्स. एका बाजूला स्क्वेअर लेगला सदाशिव तांडेल आणि मेन पंच अक्षय गाडगे. या अगोदर संदीप पाटील यांना देखील पंचाच्या भूमिकेत आपण पाहिलं होतं. आणि गुणसंख्या लेखन सुरुवातीला आपण धीरज पाटील आणि त्यानंतर आता रोहित पाटीलला पाहतोय. षटकातील चांगला चेंडू. इथे देखील घुटना टेकवला होता. ऑनसाईडला खेचायचं होतं परंतु गोलंदाज हुशार आहे. त्याच्या भात्यामध्ये अनेक अस्त्रशस्त्र आहेत. व्हेरिएशन नेहमीच मयुरेश दाखवताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने यॉर्कर लेचे तो चेंडू हाताळतो सोबतच गतीमध्ये परिवर्तन आणि काही चेंडू अगदी हाफ ट्रॅकर हाताळत असताना चेंडूमध्ये अतिरिक्त उचली देखील तो निर्माण करताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये झपकन येताना आपण पाहू शकाल. इन स्विंगर बॉल होता. चेंडूला कट करण्याची कला देखील मयुरेशनं सादर केली. एक षटकार त्याच्या विरोधात आला परंतु त्यानंतर सलग 3 चेंडू जागेवरती उभा ठेवला. सागरला कौतुक. गोलंदाज मयुरेश पाटीलचा टाळ्यात त्याच्यासाठी देखील व्हायला हव्यात कारण की पॉवर सर्कल मध्ये आता देखील त्यानं फक्त धावा 6 खर्च केल्या. 3 मॅचेस 3 पॉवर सर्कलची षटकं मयुरेश पाटीलनं हाताळली आणि त्या 3 षटकांचा विचार केला तर आतापर्यंत फक्त 17 धावा 3 षटकात पॉवर प्लेला खर्च केल्यात. सन्माननीय हर्षल शेठ पाटील स्वागत. आणि आमचे नरेश दादा ज्या पद्धतीनं तुर्बे गावासाठी आमचं करण काम करतो ना नरेश दादा अगदी त्याच पद्धतीनं किरवलीसाठी
सर्वांनाच हसवण्याचं काम करतात. विजय गायकर तसेच पंकज पाटील या ठिकाणी येतात. त्यांना विनंती आहे या पण षटक पहिलं समाप्त झालंय. पॉवर सर्कल मध्ये गोलंदाजी करत असताना एका षटकाराचा अपवाद वगळला तर वर्चस्व मयुरेश पाटीलचं आपण पाहिलं. 6 धावा त्याच्या अगेन्स्ट झाल्या आणि आता दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर सूरज तरेला आपण पाहतोय. नितेश पाटील दादांचं आगमन झालंय. विनंती या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. सूरज तरे पहिला चेंडू समोरच्या दिशेला लॉब केला. झेलची शक्यता. सूर्या पाटील झेल खाली टिपला. झेल संपलाय खेळ. फलंदाज सुनीलचा धक्का दुसरा. बॅटिंग करत असताना दैसर ठाकूर पाडाला. वरती विकेट. मयुरेश पाटील त्याने देखील पहिल्या बॉलवरती विकेट आणि सूरज तरे देखील पहिल्या बॉलवर विकेट मिळवत असताना 6 आकड्यावरती धक्का दुसरा. मैदानाच्या आतमध्ये अनिल दाखल होत असताना 45 क्रमांकाची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन रोहितची जर्सी आपण पाहतो ह्या क्रमांकाची आणि पिता पुत्राची जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर आणि अनिल. फटका हा देखील चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विशाल पाटील सिंगल पूर्ण केली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला सागर आपल्याला पाहायला मिळेल. सागर वरती लक्ष दोन्ही संघाच्या चाहत्यांचं प्रेक्षकांचं पाहायला मिळतंय. कारण की किरवलीचे देखील ग्रामस्थ सागरचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खास करून ठाकूरपाड्याचे देखील वर्ष प्रेक्षक आणि एका बाजूला तुर्वे संघांच्या प्रेक्षकांचं देखील लक्ष सागरच्या बॅटकडे आहे. की मागच्या मॅच मध्ये अफलातून खेळली ह्या स्पर्धेत सर्वाधिक मोठी केली ज्या सागरनं साकारली आहे तोच सागर स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सूरज तरे दरम्यान हा चेंडू फटका फसला. झेलची दाट शक्यता. आकाश पाटील झेल काढली. टिपला झेल. संपला खेळ. सागरचा धक्का तिसरा. बिग विकेट डाऊन. सागर बॅक टू द डग आउट. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये मुख्य जी अडचण होती खरं तर सागरची ती बाद झाली परंतु विसरून चालणार नाही. क्रिकेट खेळ केवळ एकाचा नाही तर 11 प्लेयर्सचा हा खेळ आहे. आपण नेहमी पाहतो कधी कधी मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर नंतर येणारे फलंदाज लोअर मिडल ऑर्डरला त्यांच्याकडनं देखील खेळ आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेट शेवटच्या बॉल पर्यंत खेळला जाणारा खेळ. ज्या पद्धतीनं आपण केपीसी ट्रॉफी पाहिली जिथे मानकुलीच्या अगेन्स्ट केडीएच वाघिवलीवाडा खेळत होता असं वाटलं होतं 100च्या आसपास धावसंख्या बनली आता ती चेस होणार नाही परंतु ते देखील घडलं. म्हणजे क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अनुमान लावू शकत नाही. फुलटॉस बॉल झेलची शक्यता. क्षेत्ररक्षक झेल खाली सुटला. झेल सहज सोपा झेल. दुसऱ्या अटॅम्प्टला प्रयत्न केला. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. चेंडू होता. खरं तर फुलटॉस बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतो. इथे झेलची शक्यता देखील होती परंतु झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. धावफलकावरती 8 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या 6 आणि या षटकात आतापर्यंत फक्त 2 खर्च केल्यात आणि ज्यामध्ये विकेट 3 वैयक्तिक 2 आणि 1 सांघिक अशा पद्धतीनं कामगिरी सूरज तरे करत असताना सेकंड ओव्हरमध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर
पंचांना पार करून पंचांच्या डाव्या बाजूनं सूरजचा हा चेंडू बॅट स्विंग, परंतु लाईन मिस झाली आहे आणि येतो डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक षटकार आला होता, परंतु पहिल्या षटकात तब्बल 4 चेंडू डॉट आणि पहिल्या बॉलवर विकेट आला होता. जबरदस्त गोलंदाजी. टॉस जिंकल्यानंतर खर तर रणनीती साफ आहे टीम तुर्बेची. कमी धावसंख्येवरती प्रतिस्पर्ध्यांना रोखायचं. फटका इथे चांगला आहे, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत बॉल एका टप्प्यावरती सीमारेषा पार, चौकार. तर रोहिंदांचे सौरभ पाटील ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अंकित दादा आपल्याला इन्व्हाइट करतायत. संध्याकाळचं सत्र आहे, दूरून मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर अनेकदा सौरभला इनेक्शन मध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 शुभम भोईरचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये समोर फलंदाजीमध्ये सागर आणि साथीनं अनिलला पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला अनिल. सागरनं मागच्या बॉलवरती एक चौकार ठोकला. शुभम भोईर. तिसरं षटक, शेवटचे 6 चेंडू, 3 षटकांची मॅच. या पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर पहिल्या फेरीमध्ये 5 षटकं, दुसऱ्या फेरीत 4 आणि तिसऱ्या फेरीमध्ये 3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आता वेळ होता, परंतु अंतिम दिवसामध्ये आपल्याला 2 मॅचेस एक्स्ट्रा कव्हर करायच्या आहेत. त्या कारणास्तव ही मॅच देखील 3 षटकांची आहे. इथे देखील शॉर्ट पिच चेंडू हुक करायचं होतं. फटका फसला, झेल खाली. आकाश वन्स अगेन. या पूर्वार्धामध्ये हा दुसरा झेल आपल्याला आकाश पाटीलचा पाहायला मिळतोय. टिपला झेल, संपला खेळ. अनिल यांचा धक्का लागतोय, तो 5वा धक्का, माफ करा, बॅटिंग करत असताना देसर ठाकूर पाडाला. धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात आल्या होत्या 6, दुसऱ्या षटकात देखील 6 आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील विकेटनं. खरं तर ज्या पद्धतीनं गोलंदाजी अनालिसिस, मयुरेशनं विकेटनं सुरुवात, सूरज तरेनं देखील विकेटनं सुरुवात आणि आता शुभम भोईर देखील विकेटनं सुरुवात करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बालाराम, इनत क्रमांक 7 वर. चांगला चेंडू, चांगला चेंडू. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपण पाहतोय. शुभम भोईर मैदानाच्या आतमध्ये. टॅलेंटेड यंगस्टार टॅलेंट सादर करत असताना गरज देखील होती. आज अगदी एकजुटीनं खेळ गावदेवी तुर्बे बस संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं बॅटिंग मध्ये आपण सुरुवातीला पहिल्या मॅच मध्ये सूरजला पाहिलं, मागच्या मॅच मध्ये मयुरेशला पाहिलं, हर्षल भोईरचं देखील पहिल्या मॅच मध्ये योगदान. आडव्या बॅटनं गॅप मध्ये बॉल तर आलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत सूरजला आपण पाहतोय. गुड थ्रो. यष्टीरक्षकाच्या दिशेनं मात्र थ्रोफेकी देखील पाहायला मिळते. सिंगल या ठिकाणी पूर्ण होईल. या पूर्ण पूर्वार्धाचा विचार केला तर एक चौकार, एक षटकार आणि डॉट बॉल देखील बरेचसे पाहायला मिळाले. अन्यथा धावसंख्या जास्त पाहायला मिळू शकली असते. आतापर्यंत 13 वरती मजल मारली आहे ती ठाकूरपाडानं. मागे बॉल चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट झाली आणि एकच धाव. चांगला चेंडू. सिंगल या ठिकाणी बाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यस, एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावफलक फक्त 14 वरती. चार चेंडू आतापर्यंत शुभमनं अतिशय सुरेख हाताळलेत. फक्त एक वैयक्तिक त्याने खर्च केली आहे आणि एक अतिरिक्त धाव बाईटच्या स्वरूपामध्ये ती धाव आली होती. उर्ध विकेटचा हा चेंडू, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. पॅटर्न पॅडमधनं हा चेंडू देखील निघून गेला. डॉट चेंडूची सांगता.
पूर्णतः जखडून ठेवलंय. तर रणनीती साफ होती तुर्भे टीमची. पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग स्वीकारली, तिथे मात्र भंडारीला परास्त केलं. मागच्या मॅचमध्ये जर आपण विचार केला तर जेव्हा त्यांच्यासमोर संघर्ष 11 नारायण संघ होता, त्या संघासमोर त्यांनी धावसंख्येचा पाठलाग केला आणि इथे देखील पाठलाग करणं पसंत केलं आणि आतापर्यंत प्रतिस्पर्ध्यांना कमी धावसंख्येवरती रोखलंय. अंतिम बॉलवरती देखील आली सिंगल आणि एकंदरीत डाव पहिला संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना दहिसर ठाकूरपाडानं बनवल्या त्या फक्त 15 धावा आणि 16चं समीकरण जरी छोटं वाटत असलं तरी देखील क्रिकेट आहे. कधी कधी आपण पाहतो उच्चांकित धावसंख्या तिचा पाठलाग होतं, तर कधी कधी अगदी लो स्कोअर आणि तिथे फाईट बॅक आपल्याला पाहायला मिळतो. इथे काय घडेल आणि काय बिघडेल, कोणता संघ इथनं उंच भरारी घेईल आणि सुपर 3 मध्ये दाखल होईल, ट्रॉफीचा हकदार होईल. कारण की तुर्भे संघानं पाहिलेलं स्वप्न, बऱ्याच स्पर्धेमध्ये हा संघ अगदी विजयाच्या समीप येतो, परंतु अगदी त्यांच्या हातातनं विजयाचा घास जणू काही हिसकावून नेला जातो प्रतिस्पर्ध्यांकडनं. परंतु आज विजयश्री या ठिकाणी संपादन करतील आणि स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये दाखल होतील का, असे अनेक सारे प्रश्न आमच्या प्रेक्षकांना भेडसावत आहेत. तर येणाऱ्या 3 षटकात त्याची उत्तरं प्रेक्षकांना मिळतील. तुर्ताच अंतिम सत्रासाठी आपण जाऊया. आमचे समालोचक मित्र दहिसरचा बुलंद आवाज सौरभ पाटील यांच्या दिशेनं. तुर्तास मी थांबतोय, आपण थांबू नका, पाहत रहा, ऐकत रहा क्रिकेटचा थरार. जय वागेश्वर क्रिकेट संघ किरवळीच्या मैदानावरती. थँक्यू. अजून एक शो मॅच बाकी आहे मित्रांनो, तुम्ही कुठे जाऊ नका. अनिल पाटील, अजून एक शो मॅच बाकी आहे, टीव्ही ते उपस्थित आहे, आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. जरी तुम्ही पाहताय लो स्कोरिंग मॅच असली अशा मॅचेस होतात, पण गोलंदाजी कशा रीतीने होईल. सलामीची आघाडी जोडी मैदानामध्ये सुरेश तरे आणि त्याच्या जोडीला हर्षल भुईर उर्फ बच्चा. आता गावदेवी तुर्भे खुश असेल. सुहास पाटील जसा आला ना तशी खऱ्या अर्थानं मॅच तुमची सुरुवात झाली. सुरेशजी पाटील जे तुर्भ्याच आहेत, आमचे मित्र आहेत, ते देखील मॅचला एन्जॉय करतायत. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघांचं. मॅचला सुरुवात, गेम ऑन लेस प्ले. पहिला गोलंदाज नितेश आला. 18 बॉल 16 ची गरज आहे, मॅच बनू शकते. बॉलिंग कशा रीतीने होईल. पहिलाच बॉल इथे तुम्ही पाहता जेलची शक्यता. थोडा लांब राहिला सागर आणि लगेचच या बॉलवरती सिंगल. एक न मात्र स्कोर इथे श्री गणेशा ओपन झाला. धावा फलकावरती 1 या आकड्यावरती. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आमच्या सोबतीला करण भुईर देखील या मॅचचा एन्जॉय करतायत. थोडे राम राहिले, तुम्ही पाहता डायरेक्ट हिटचा प्रयत्न. या बॉलवरती 1 धाव. करणला तुम्ही पाहता, करणना जवळजवळ 1550 रुपयाचा त्यांचा नुकसान झालाय, कारण की रिक्षावाले कामाला देखील जात आहेत.
ऑब्जेक्शन घेतलाय. करण ना भाई जर तिसरे पंच. चला आम्ही इथे लगेचच बघणार आहोत. चला ऑन स्क्रीन आम्ही पाहणार आहोत. पटकालाय जबाब. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं. लॉंग ब्रेक सीमा पार आला. पहिल्या दुसऱ्या उत्तरार्धाचा दमदार चौकार. सहा धावा धावफलकावरती. पडल्यानंतर बॉल खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हे दृश्य तुम्ही विमान पाहता. आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग. शेवटचा बॉल या षटकातील. 13 बॉल अजूनही विजयासाठी 10 धावेची गरज आहे. इथून देखील मॅच बनू शकते. डॉट बॉल विकेट. पुढचा बॉल. फटका चांगला. विकेट किपर बीट. बॉल मागे चालला. फिल्डर जिथे तोपर्यंत या बॉलवरती एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाच्या बाबतीत धावा धावफलकावरती 7. आता आपण करण भोईरला देखील थोडं ऐकू नक्कीच. करण भोईरला काहीतरी नक्कीच ते म्हणतील. अरे बिंदास बोला रे तुम्ही. कॉमेडी मॅन आहात. ऑफ टू ऑफचे बॉलर आमचे आदर्श पाटील या. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. धर्माशीत पाटील साहेबांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती या. तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 7 धावा धावफलकावरती. 12 बॉल 9ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. उडवला बॉल. उंच गेला. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. मिस टायमिंग. विकेट. कोणची गरज आहे तुर्बे संघाला? महेश आलेला आहे बॅटिंगला. मयुरेश आलेला आहे. सॉरी. ठेवणार. या बॉलला कट केला. एका धावेच्या बरोबर. करण 8 धावा. काय म्हणशील करण? 8 धावा झालेले आहेत. आता आलेला आहे बच्चा. पुढचा बॉल कट केलाय. सुंदर असा कट केलेला आहे बच्च्यांनी. पाहू शकता गेलाय चौकार. बच्च्यांसाठी टाळे झाले पाहिजेत. वाजवड आल्या. थँक्यू डीजे. 12 धावा धावफलकावरती. विजयासाठी 4 धावेची गरज. दांडी गोल फलंदाज बाद. नक्कीच नतीने मारली मिठी सौरभला.
आलेले आहेत नवीन फलंदाज विशू पाटील. चार धावेची अजूनही विजयासाठी गरज आहे. इथे मात्र हे काय झालं भाऊ, हे काय केलं भाऊ. कॉंग्रॅच्युलेशन तुर्बे टीम. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी तुर्बे आणि हार्डलक टीम. तुम्ही खऱ्या अर्थ राणीचा पाडा ठाकूरपाडा तुम्हाला खूप खूप अभिनंदन. चला या मॅचचा मॅच मॅच आपण लगेच देणार आहोत. अभिनंदन. या स्पर्धेत जय बागेश्वर क्रिकेट संघ ग्रामपंचायत समोर किरवली या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये गावदेवी तुर्बे. एकदा जोरदार टाळ्या तुर्बे टीम साठी. थँक्यू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे जरा फोटोशूट पहिले आपण मॅन ऑफ द मॅच